नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. अत्यंत महत्त्वाचा विषय. गेले अनेक दिवसांपासून म्हणण्यापेक्षा अनेक वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांची, काही शहरांची नाव बदलण्याची प्रक्रिया जोर धरते म्हणण्यापेक्षा तिच्या याला काही उपकार नाही. आपली माती, आपल्या मावळ्यांनी रक्त सांडलं इथल्या प्रत्येक जमिनीसाठी. हे बाहेरनं आलेले अरबी, हे बाहेरनं आलेले सगळे मुघल हे येऊन आपल्या इथं सत्ता गाजवतात आणि आपल्या इथे येऊन मातीवर आपला हक्क सांगतात. आपण कित्येक वर्षांपासून इथं राहणारी माणसं आहोत. कित्येक पिढ्यानपिढ्या आपल्या इथं गेल्या. 350 वर्ष नाही, कित्येक त्याच्या आधीपासून आपण इथं राहतोय. आणि ही आपली सनातन माती, आपली हिंदू माती, हा आपला हिंदुस्तान. आणि इथं जर आपणच आपल्या याच्यामध्ये जर मला असं वाटतंय प्रत्येक हक्कासाठी आपल्याला लढावं लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही आहे. आपलं छत्रपती संभाजीनगर हे नामांतरण असो औरंगाबादचं, आणि आत्ता अहमदनगरचं अहिल्यानगर हे मला असं वाटतं नामांतरण असो, या सगळ्या नामांतरणाच्या विरोधात मोठं षडयंत्र रचलं जातं आहे. फक्त नामांतरणाच्या विरोधात नाही, यांना सरळ या मुघलांचं सगळं साम्राज्य आपल्या महाराष्ट्रावरती करायचं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना सरळ नामशेष करून टाकायचं आहे. काय ठेवलं यांनी मला सांगा. मी कोणाविषयी बोलतोय? मी या सगळ्या विरोधकांविषयी बोलतोय, महाविकास आघाडीवाल्यांविषयी बोलतोय. आजचीच घटना छत्रपती मला असं वाटतं की शरद पवार आज तिकडे गेले होते अहिल्यानगरला गेलं असताना तिथल्या सर्व मुसलमानांनी तिथं सांगितलं की अहिल्यानगर नाव खोडून टाका, आम्हाला अहमदनगर नाव पाहिजे. कोणासमोर सांगतायत? शरद पवारांसमोर. का सांगतायत? मला माहिती आहे, कारण त्यांना माहिती आहे शरद पवार हा आमचा नेता आहे. शरद पवार कोण आहेत? हिंदू आहेत. शरद पवारांची पार्श्वभूमी काय? राष्ट्रवादी नावाचा पक्ष आहे. पण याच्या आतमध्ये जे काही त्यांचं राजकारण चाललंय ना, तुम्हाला आम्हाला सामान्य माणसाला कळत नाही. आपल्या गावातल्या म्हाताऱ्या कोताऱ्याला याच्याविषयी घंटा काय माहीत नसतं. तिच्या आईला पवार साहेबांच्या घड्याला मत द्यायचं, त्या आता तुतारी झाले त्या तुतारीला मत द्यायचं. पण ते मत आपण जातंय कशाला? आपल्या लोकांना काहीही घेणं देणं नाही आहे. पण तेच पवार साहेबांचं मत जातं यांची ताकद वाढवायला. तुम्ही महाराष्ट्रात राहताय. महाराष्ट्रात कशाला हवा अहमदनगर आणि कशाला हवा औरंगाबाद? हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे, हा महाराष्ट्र आमच्या मराठी माणसांचा आहे, आमच्या हिंदूंचा आहे. मग इथं आमची नावं पाहिजेत का? तिकडं 7 समुद्र पार तुम्ही आलेली सगळी लोक आम्ही घेतलं ना, तुम्हाला कुशीत घेतलं ना, आजपर्यंत घेतोय ना. या सगळ्या गोष्टी समजत नाही आहेत. म्हणजे यांचे काय 2-3 खासदार या लोकांचे वाढले काय करतायत हे उत्माद? काय उत्माद करतायत? किती जिहादी वृत्त्या वाढल्या. कित्येक ठिकाणी निर्गुण हत्या आपल्या पोरींच्या लव जिहादच्या, त्या धारावीचं प्रकरण मारून टाकलं त्या बिचाऱ्या पोराला. कित्येक ठिकाणी यांचा उत्माद चाललाय. काल भिवंडीच्या सीमेवरती येऊन गेले, उच्छाद मांडून ठेवलाय. उच्छाद त्या अटल सेतूवरनं एंट्री नव्हती तरी पण सगळ्या बॅरिगेट तोडून ही सगळी लोक आतमधनं बाईक रॅलीन या सगळ्या गोष्टी घेऊन गेलेत. काय उच्छाद करतायत हे? काय उच्छाद चालला यांचा समजत नाही आहे. म्हणजे आपल्या देवींना देखील, आपल्या महापुरुषांचा देखील हे अपमान करणं सोडत नाही आहेत. अहिल्यानगर शरद पवारजी वाचून बघतायत. काय करू, कसं बदलता येईल का? काय कशाला वाचताय? फेका ना त्यांच्या तोंडावरती. नाही म्हणून सांगा ना. नाही, तुम्ही म्हणू शकत नाही, कारण तुमची मतं जातील. तुम्ही यांच्याच मतांवरती मोठे झालाय, यांनाच कुरवाळताय. विशाळगडावरती हे जे फोपावलंय ना, पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं झालं. मी तुम्हाला सांगतो, गड किल्ल्यांवरती जेवढी ही जी आधी आक्रमणं झालेत हे यांनीच सगळं हे मागणं यांना रेटलंय, यांनाच पैसा पाणी या सगळ्या गोष्टी पुरवलाय. असं कुठेही मला सांगा, इतक्या वर्ष सरकारमध्ये बसलेत ही लोक. 2014पर्यंत यांचं सरकार होतं. कुठल्याही बाकी सत्तेतला माणूस इथं बसलेला नाही आहे. मग यांचं सरकार असताना या सगळ्या गोष्टी गडापर्यंत कशा पोहोचल्या? विदाऊट सरकारच्या कुठल्या परमिशनला तर जाऊ शकत नाहीत. मग ही पोचलीत कशी लोक? ही अशा मार्गाने पोचलीत. पवार साहेबांचे हात आहेत यांच्यावरती, मी तुम्हाला उघडपणे सांगतो. आणि ही लोक, ते अमोल कोल्हे छत्रपती संभाजीनगरचा विरोध करतात. काय म्हणतात? औरंगाबाद म्हणलं काय? अमोल कोल्हे म्हणतात संभाजी महाराजांची भूमिका करणारे हे अमोल कोल्हे. काय अमोल कोल्हेजी तुम्ही काय म्हणताय तुम्ही? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जरा आपल्या लोकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपल्या जनतेने जरा लक्षात ठेवलं पाहिजे. ज्या अहिल्यादेवींनी हिंदू धर्माचा प्रसार या संपूर्ण भारतभर केला आणि जो हिंदू धर्म बुडायला आला होता त्याला वर काढण्याचं काम ज्या अहिल्यादेवींनी केलं, म्हणजे ज्या अहिल्यादेवींचं जन्मस्थान म्हणून आपण अहिल्यानगर ओळखतो, त्याला विरोध करणार ही लोक आणि त्यांना पाठीशी घालणारे शरद पवार आमच्या चांगले लक्षात आहे. हिंदू लोकांच्या एवढं लक्षात ठेवा होतं. जर कदाचित पवार साहेबांचं या सगळ्या काँग्रेसी लोकांचं यांचं जर सरकार आलं ना यांचं सरकार, नामांतरणाला विरोध करतील, बदलूनच टाकतील. विरोध द्या सोडून. तो तुमचा विशाळगड मुक्त होणं बाजूलाच राहिलं. या गडांवरती अजून जिहादी आक्रमणं होतील.
पुन्हा ही सगळी लोक उत्मात करू लागतील. आमच्यासारखे बोलणाऱ्या लोकांचे आवाज दाबले जातील, मारण्याचे कट रचले जातील. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. हे सगळं होणार येत्या काळात. कित्येकांचे आवाज दाबले जातील, हिंदूंवरती अन्याय अत्याचार केले जाईल. त्या तिकडं तिच्या आयला लेबनॉनमध्ये तो कोण हिजबुल त्यांचं तिकडं हे झालंय. इथं वळवळ करतात. आपल्या या देशात, आपल्या देशाशी देखील हे सगळे इमानदार नाही आहेत. आपल्या देशाशी देखील हे सगळे स्वाभिमानी नाही आहेत. काय म्हणायचं या लोकांना काय म्हणायचं असल्या लोकांना? बाहेरच्या देशातला कोणतरी मेला म्हणून तुम्ही इथं अरे इथल्या मातीत राहताय, इथं खाताय, इथं पिताय, इथला सूर्य बघताय, इथली सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही करताय आणि कुठल्या गोष्टीचा उदो करताय. आणि यांना उदो करणारी लावणारी हीच सगळी लोक आहेत. हीच सगळी लोक. बाबांनो, जातीत बाटू नका. हिंदू म्हणून एक राहा आणि अशा लोकांना लांब ठेवा, नाहीतर वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत हिंदूंवरती. एवढंच मी तुम्हाला सांगतो. आज अहिल्यानगरला त्यांनी विरोध केला ना, उद्या तुम्ही महाराष्ट्रात राहताय म्हणून तुम्हाला विरोध केला जाईल. आणि तो दिवस लांब नाही आहे. या बड्या बाता आम्ही करत नाही आहे. याच्या मागच्या पार्श्वभूमी तुम्हाला आम्ही सांगतोय. अनेक जण टिप्पणी करायला येतील. साले असेच बसलेले भंगार लोक. त्या भंगार लोकांचं सोडून द्या. ती लोक एका बापाची नसतील. पण तुम्ही हिंदू म्हणून आपण आपली अस्मिता आणि आपला स्वाभिमान विकून चालणार नाही. लक्षात ठेवा. हे बलिदान छत्रपतींचं, हे शंभूराजांचं बलिदान, प्रत्येक मावळ्याचं बलिदान हे काय कुठल्या जमिनीसाठी याच्यासाठी नव्हतं. या मातीसाठी होतं, आपल्या धर्मासाठी होतं. एवढं प्रत्येकानं लक्षात ठेवा. आणि या लोकांना गाडल्याशिवाय राहायचं नाही. तुम्ही सला आमच्या लोकांना विरोध करताय, आमच्या अहिल्याबाईंना विरोध करताय. ठेवायचं नाही, एकालाही ठेवायचं नाही. एवढं मी तुम्हाला सांगतो.